नमस्कार, उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी उडुपी हॉटेलसारख्या पद्धतीने सांबर तयार केले आहे। जसं बाहेर सांबर मिळतं अगदी तसाच रंग आणि चव येण्यासाठी कोणताही बाहेरचा मसाला न वापरता घरच्या घरी मसाला तयार करून एकदम परफेक्ट असं सांबर बनवत आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सुरुवात करूयात। त्यासाठी इथे मी एक कुकर घेतला आहे। त्यामध्ये 1 वाटी तुरीची डाळ घातली आहे। जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल तर अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ सुद्धा घालू शकता। तर वजनामध्ये साधारणतः 150 ग्रॅम प्रमाणात तुरीची डाळ घेतली आहे। तर ती 3 ते 4 पाण्याने स्वच्छ चोळून धुवून घ्यायची आहे, म्हणजे मग जे काही पेस्टिसाइड्स वगैरे असतं ते निघून जातं। त्यानंतर गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर कुकर ठेवून घेतला की मग त्यामध्ये 2 ग्लास पाणी घातलं आहे। तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी घालू शकता। त्याच सोबतच अर्धा चमचा हळद घातली आहे। त्यानंतर 1 टोमॅटो बारीक न चिरता मोठा चिरून घातला की त्यामध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा मीठ घातला आहे। तर आता कुकरला झाकण लावून घेतलं की मग लो फ्लेमवर 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहे। कुकरनुसार तुम्हाला कमी अधिक शिट्ट्या लागू शकतात। कुकरला डाळ शिजेपर्यंत सांबारसाठी लागणाऱ्या भाज्या चिरून घेऊयात। त्यासाठी इथे मी एक शेवगा कट करून त्याचं वरचं जे साल आहे ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काढून घेतलं आहे। त्यानंतर एका बटाट्याचं साल काढून मोठ्या आकारामध्ये चिरून घेतला आहे। खूप लहान नाही चिरायचा, नाहीतर बटाटा सांबारमध्ये जास्त शिजू शकतो। त्यासोबतच इथे मी लाल भोपळा चिरण्यासाठी घेतला आहे। तो सुद्धा बटाट्याप्रमाणेच चिरून घेतला आहे। तुम्ही लाल भोपळ्याऐवजी दुधी भोपळा सुद्धा वापरू शकता। बटाटा आणि शेवगा चिरून पाण्यामध्ये ठेवून दिला आहे। तर इथे मी 3 छोटे कांदे जे असतात, ज्याला मद्रासी कांदे असं सुद्धा म्हणतात, जे स्पेशली सांबारसाठी वापरतात, त्याच्या फक्त अशा पद्धतीने पाकळ्या काढून घेतल्या आहेत। त्यानंतर मग 3 मध्यम आकाराचे टोमॅटो मध्यम आकारात चिरून घेतले आहेत। तर आता सांबार बनवण्यासाठी एका कढईमध्ये जेवढं सांबार बनवायचं आहे तेवढंच पाणी ठेवून त्यामध्ये चिरलेल्या भाज्या म्हणजेच बटाटा, शेवगा, भोपळा, कांदा आणि टोमॅटो हे सगळं या पाण्यामध्ये घालून घेतलं की मग चवीपुरतं मीठ घालायचे। तर लक्षात असू द्या, डाळ शिजवताना सुद्धा आपण मीठ घातलं होतं, त्यानुसार मीठ घालायचे। त्यासोबतच अर्धा चमचा हळद घातली आहे। एकदा फक्त मिक्स करून सगळ्या भाज्या ह्या मध्यम आचेवर अर्धवट शिजवून घेणार आहोत। त्यासाठी कढईला दुसऱ्या गॅसवर ठेवून मसाला तयार करून घेणार आहे। त्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा तेल घातले। तेल थोडंसं तापू दिलं की यामध्ये 1 चमचा हरभरा डाळ घातली आहे। लो फ्लेमवर 1 मिनिटभर परतून झालं की मग 1 चमचा उडदाची डाळ यासोबतच चांगली खमंग अशी भाजून घ्यायची आहे। त्यानंतर अर्धा चमचा मेथी दाणे आणि 1 चमचा जिरे घातलेत। तर घातलेले सगळे जिन्नस हे चांगले खरपूस परतून झाले की मग 8 ते 10 कढीपत्त्याची पानं आणि 5 ते 6 सुक्या मिरच्या घातल्या आहे, ज्या कमी तिखट आहेत। मिरच्या आणि कढीपत्त्याची पानं मिनिटभर चांगली परतून झाली की एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे। थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये परतून थंड केलेले सगळे मसाले काढून घेतलेत। त्यानंतर 1 चमचा धने पावडर घातली आहे। तुम्ही चमचाभर अख्खे धने भाजून घालू शकता। माझ्याकडे धने पावडर होती म्हणून मी घातली आहे। त्यासोबतच यामध्ये अर्धा नारळ बारीक तुकड्यांमध्ये चिरून घातला आहे। तुम्ही किसून सुद्धा घालू शकता। तर आता गरजेपुरतं थोडं पाणी घालून एकदम गंधाप्रमाणे बारीक असं वाटून घ्यायचं आहे, ज्यामुळे सांबारला एकसंधपणा येतो। तर आता काय करायचं आहे, हा जो तयार केलेला मसाला आहे तो सगळा ज्या भाज्या आपण अर्धवट शिजवण्यासाठी ठेवल्या होत्या त्यामध्ये घालायचा आहे। त्यानंतर सगळं व्यवस्थित हलवून घेतलं की मग शिजवून स्मॅश केलेली डाळ सुद्धा यामध्ये घालायची आहे। तर आता सगळं एकजीव करून घातलेला मसाला आणि ह्या भाज्या मध्यम आचेवर शिजवून घेणार आहे। त्यानंतर अर्धी वाटी चिंचेचं पाणी आणि 1 मोठा चमचा गूळ घालून चांगलं मिक्स करून घेतलं आहे। तर बघू शकता एकदम मस्त असा रंग आला आहे। तर आता याला फोडणी करून घेऊयात। त्यासाठी एका फोडणीच्या भांड्यात 2 मोठे चमचे तेल कडकडीत असं गरम करून त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 2-3 लाल सुक्या मिरच्या, 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आणि पाव चमचा हिंग घातला आहे। तर अशी ही खमंग फोडणी ही सगळी या सांबारवर घालायची आहे। फोडणी घातली की मिक्स करून साधारणतः 3 ते 4 मिनिटं शिजवून घेतलं आहे।
इतक्या वेळेत भाज्यासुद्धा एकदम व्यवस्थित शिजल्या जातात. तर याचा रंग आणि टेक्स्चर तुम्ही बघू शकता, खूप मस्त आला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. तर आता या स्टेपला गॅस बंद केला आहे. तर बाहेर मस्त अशी थंडी पडली आहे. तर इडली आणि त्यावर असं गरमागरम सांबर एकदा अशा पद्धतीने बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत उज्ज्वलाच किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.